हट 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 पागल औरत हट. ए पागल बाई, ए एडी बाई, ए गल्लीतली पागल औरत, ए एडी एडी बाजूला हो. अरे एडी बाई आली, एक नंबरची एडी बाई आहे बाबा. चला चला चला, आली एडी बाई, बाहेर फिरते. चला चला घरात बसा. हां, सेफ्टी डोअर लावून घ्या. हां, एडी बाई घुसायची बाबा, एडीसारखी फिरत असते गल्लीबोळात. अरे मंडळी, काय म्हटलं, तुम्हाला असं वाटत असेल की हे काय वेगळंच काहीतरी बोलायला लागली, कोण एडी बाई आणि कोणाशी बोलते. मी तुमच्याशीच बोलते आहे हो. काय आहे ना, मी तुम्हाला ना आता एक गोष्ट, एक टास्क देणार आहे. तर तुम्ही तो करायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यावरून कळेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. ते आता तुम्हाला अर्ध तर कळलंच असेल. यूट्यूबवरचं म्हणजे स्पेशल असं हे कॅरेक्टर कोण आहे ते एकदा मी दाखवलंच होतं ना. तर आज मी तुम्हाला अजून एक टास्क पण देणार आहे. पण तत्पूर्वी आपण आपल्या पॉडकास्टचं इंट्रोडक्शन करून घेऊया. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज आपला पॉडकास्टचा विषय असणार आहे ते तुम्हाला लगेचच कळेल आता थोड्याच वेळात. तर एक टास्क असा आहे की तुम्ही डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की असं एक बाई आहे, ए येडीबाई, आणि ती ना असं घर साफ करते, कपाट लावते, जेवण बनवते, भाजी बनवते, कांदा चिरते, भाजी फोडणीला घालते, त्याच्यानंतर आवराआवर करते, इकडे पूस तिकडे पूस करते, त्याच्यानंतर वॉशरूम साफ करते, किंवा कपाट लावते, अशा गोष्टी करते. असं तुम्ही इमॅजिन करा. जी तुम्ही घरात रोज कामं करताना ती इमॅजिन करा. फक्त डोळ्यासमोर आणा असे एका वेड्या बाईला आणि फक्त मी बोलते ते ऐका. पिक्चर तुमचा चालू राहू द्या, ऑडिओ माझा चालू राहील. तर आता ताई येणार आहेत, तर त्याच्या आधी मला पटापट सगळी कामं करून घ्यायची आहेत, कारण मग मला दुकानात जायचं आहे. एका दुकानामध्ये माझं जरासं काही काम आहे आणि मी ते परफ्यूम्स घेतले होते ते मला रिटर्न करायचे आहेत. ते म्हटलं मी पहिले ते एक काम करून घेते. तसं ताई सकाळी आल्या होत्या आणि त्यांनी मला भाजी वगैरे सगळी चिरून दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ती भाजी वगैरे साफ करून वगैरे ठेवली आहे. ती आता मी फक्त एक फोडणीला टाकणार आहे. आणि ताई असल्यामुळे ना काय होतं, मला बरीचशी कामं सोपी होतात. आणि खरंच म्हणजे आपल्याला कधी कधी हेल्प हवी असते. आपल्याला असं वाटतं की आपण सगळी कामं आपण करू शकतो, पण काय होतं की त्या सगळ्या कामांचा त्रास आपल्यालाच होतो आणि आपल्याला नकळतपणे आपल्या अंगावरती ते लोड येतं. तर त्याच्यामुळे नेहमी हे बरं असतं असं मला तरी वाटतं की आपण अशा गोष्टींना थोडंसं काम, कोणाला पैसे द्यायला काय होतं, थोडी मदत पण होऊन जाते आणि आपली ही कामं सोपी होतात. तर चला मग आता पटापट मी ही भाजी फोडणीला टाकते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता मी तयार झालेली आहे आणि हे बघा, आता मी तुमच्याबरोबर माझा लूक शेअर करते थोड्याच वेळामध्ये. तर आता मी हे भरपूर असं मॉइश्चरायझर आणि हे सगळं लावलेलं आहे. आणि तुम्ही कितीही काही फालतूचा मेकअप केलात ना तरी काही फरक पडत नाही. शेवटी तुम्हाला फिल्टर हा लावायलाच लागतो. जर तुम्हाला माझ्यासारखी ग्लोईंग स्किन आणि अजिबात पोर्स वगैरे भरत यायला हवे असतील तर तुम्हाला खूप सारा फिल्टर लावावा लागेल आणि मग तुम्ही माझ्यासारखं दिसू शकता. नाहीतर तुम्ही नेहमी विचारच करत राहाल की कसं काय हिचं होतं पण माझं कसं काय नाही होत. ह्याच्यापेक्षा मी खूप उपाय करते. पण खूप पाणी पिते, भरपूर पाणी पिते प्रचंड प्रमाणात. आणि मी मॅनिफेस्ट पण करते आणि त्याच्यानंतर मी कढीपत्ता खाते, कच्चा चावून चावून खाते, तरी पण माझे केस कसे काय गळतात आणि हिचे कसे काय असे चांगले होत आहेत. तर ते असं काय आहे की मी गुपचूप करून अशा बऱ्याच गोष्टी करते ज्या मी तुम्हाला दाखवत नाही, पडद्यामागे चालू असतात. पण आता काय आहे, माझं हे कामच आहे, त्याच्यामुळे मला ते करावं लागतं. आता खोटं बोलून किंवा खरं बोलून पण कसंही करून मी माझं काम करूनच घेत असते. त्याच्यामध्ये काही वादच नाही. मला असं वाटतं की तुम्ही जर कुठलीही गोष्ट ठरवलीत ना तर ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी अगदी काहीही करावं लागलं ना तरी तुम्ही ते केलं पाहिजे. आणि असं काही मागे पुढे बघायचं नाही. बाकीचं गेले लोक तेल लावत, आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे. तर माझं असंच चालू असतं. आणि इथे यांची गडबड अशी चालूच असते, हे मुलांची आणि आजोबांची, त्यांचं तर असं मस्ती मजा चालूच असते. आणि आता इकडे ते खूप काम करत आहेत. आमचे जे आजोबा आहेत ना ते खूपच काम करतात घरातलं. स्पेशली जेव्हा कधी काही असं असेल त्यांना मला घरच्यांची एकूणच खूप मदत होते. आता इथे वरती बघा ना, कसलं तरी आता काम चालू आहे तर खूप आवाज येत आहे. तर ते जस्ट इग्नोर करा. आता आपण काहीच करू शकत नाही. त्यांच्याकडे बहुतेक सेफ्टी डोअर लावण्याचं काम करत आहेत. तर त्यांचा सेफ्टी डोअर मी तुम्हाला थोड्या वेळाने नेऊन दाखवते. तर ते सेफ्टी डोअर कसा लावला आहे आणि कसं काय करतात. तर आता कोण आवाज करते रे, कोण आहे, जरा बघ रे जरा वारव.
तर बघा, हे असं असतं, म्हणजे व्लॉग बनवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. ज्यासाठी खूप गोष्टींचं आम्हाला भान ठेवावं लागतं. अशा बऱ्याच अडचणी येत असतात. तरी पण त्यातूनही आम्ही खूप वेळात वेळ काढून आणि खूप मेहनतीने, म्हणजे तुम्हाला असं काही जे काम तुम्ही घरात करता तेच काम तुम्हाला दाखवून त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करून इतकी मेहनत घेतो आणि त्याच्यावर तुमच्यापेक्षा कमी काम करून आणि तुम्ही माझ्यापेक्षा डबल काम करून तुम्हाला चिंचोके मिळतात आणि मी मात्र डॉलरमध्ये कमवते, ह्याचं तुम्हाला गिल्ट येतो. हे सगळ्यात मोठं काम आहे. इतकं सोपं नाही आहे हे. तर त्यामुळे खूपच मेहनत करावी लागते मला आणि आजकाल तर मी खूपच मेहनत घेत आहे व्हॉइस ओव्हर करून. बाकी असं काम माझं चालूच होतं. त्याने काय होतं की माझं काम साईड बाय साईड चालूच राहतं आणि फक्त नंतर मग व्हॉइस ओव्हर केलं की माझं काम झालं. आणि खरंच म्हणजे जे लोक तोंड लपवून बोलतात ना, त्यांच्यापेक्षा तर हे खूपच डिफिकल्ट आहे जे मी करते आणि त्यांच्यापेक्षा मला 4 पट जास्त पैसे मिळतात. कारण का माझ्यामध्ये ती कला आहे लोकांना कसं उल्लू बनवायचं आणि कसं काय शेंडी लावायची आणि कसं काय आपलं तुणतुणं वाजवायचं. तर ती कला सगळ्यांमध्ये नसते, ती तुम्हाला आत्मसात करावी लागते. आफ्टर ऑल आय एम BSc इन केमिस्ट्री पण मी माझ्या केसांवर खूप सारे केमिकल यूज करते आणि तरी मला असं वाटत नाही की लोकांना काही त्याबद्दल इफेक्ट्स त्याचे काही होतात ते सांगावे, असं अजिबात नाही वाटत. कारण का ते प्रमोशन आहे, त्याचे मला पैसे मिळतात म्हणून मी त्या गोष्टी नाही सांगू शकत. तर मी टकली झाली तरी चालेल, मी पाहिजे तर वीग लावेन, नाही तर माझ्याकडे खूप सारे सोल्युशन आहेत. जसं मी स्वतःचे पोर्ट्स भरलेले असं अक्षरशः म्हणजे रिंग लाईटच्या आतमध्ये थोबडा घुसवून तुम्हाला दाखवते. त्याचप्रकारे मी केसांवर पण काय काय उपाय करू शकते. त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. तुम्ही तुमचं बघा. असं वाटलं मंडळी तुम्हाला? तुम्ही केलं की नाही जसं मी सांगितलं? हां, काम चालू आहे आणि मागून फक्त व्हॉइस ओव्हर आणि असं सगळं काय ना काहीतरी बडबडत बसायचं, काही वाटेल ते, नुसतं प्रमोशन वगैरे काही. म्हणजे इथे भाजी करतोय तरी भाजी चालू आहे पण भाजीशी रिलेटेड नाही बोलायचं, दुसरंच काहीतरी प्रमोशन, कधी प्युअर स्किनचं प्रमोशन करायचं आणि भाजीवरून पण प्युअर स्किनवर उडी मारायची. म्हणजे कशाचं कशाला काही संदर्भ नाही. तर सध्या हे असं चाललं आहे. आता कोणाचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. लोक मला म्हणतात की तू का बरं तिच्यावरती व्हिडिओ नाही बनवत, का त्या मावशीला सोडलंस का तू, की तिने काय तुला चिरीमिरी दिली का मिरी चिरी दिली की तू व्हिडिओजच बनवत नाही आहे तिच्यावर. एकतर आहे ना, माझे इतके वाईट दिवस आले नाहीत की ह्या बाईकडनं मला चिरीमिरी घ्यावी लागेल. प्लीज यार, तुम्हाला असं वाटू पण कसं शकता आणि तुम्ही ही अशी कमेंट कशी करू शकता, मला तेच कळत नाही. काय मस्तीमध्ये पण किंवा तुम्ही जोक पण मारला असेल ना तरी मला ते आवडलेलं नाही, बिलकुल नाही. त्याच्यामुळे जरा आपण काय बोलतोय, कितीही काही असलं ना तरी तुम्ही हे आरोप लावल्यासारखे आहेत आणि हे असले फालतू आरोप नका लावत जाऊ. काय माझी मतं आहेत. मला वाटतं जेव्हा मी कॉन्फिडेंट आहे, कारण बोलायचं मला आहे आणि मला वाटलं पाहिजे की मला ह्याच्यावर छान बोलता येईल. असं नाही आहे की मी काही बनवत बसते, म्हणजे काही इंटरेस्टिंग नाही झालं तरी चालेल, मला काही फरक नाही पडत आणि काहीतरी असं एक 15 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि टाकून द्यायचं आहे. नाही, मी स्वतः सॅटिस्फाईड असली पाहिजे. मला स्वतःला असं वाटलं पाहिजे की नाही, ह्याच्यावर मी एक छान कंटेंट, एक छान पॉडकास्ट लोकांना देऊ शकते, तेव्हाच मी त्या विषयाला हात घालते. त्याच्याशी चिरीमिरीचा आणि कोणाला सोडून देण्याचा काहीच प्रश्न येत नाही. उद्या जर मला असं वाटलं की बोंबलीवर किंवा कुठल्याही माझ्या एकदम अगदी ट्रेंडिंग कॅरेक्टरवर पण मला असं वाटलं की नाही, माझ्याकडनं नाही जस्टिस होत आहे, मी फार छान पॉडकास्ट यांच्यावर नाही बनवू शकत आहे, माझे पॉडकास्ट वर्क नाही होत आहेत, तर मी ते कॅरेक्टर सोडून देऊ शकते कायमचं, जोपर्यंत मला असं वाटत नाही की मी त्या कॅरेक्टरवर एक एंटरटेनिंग पॉडकास्ट प्रेझेंट करू शकते. माझा नेहमी हाच प्रयत्न राहिला आहे की जितकं होईल शक्य तितकं मी पॉडकास्ट एंटरटेनिंग करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचमुळे मी हिच्यावरती पॉडकास्ट करणं टाळत होती, कारण तिच्यावर बोलण्यासारखं आहे पण तेच आहे, रिपिटेटिव्ह आहे आणि काहीच नाही आहे. हेच आहे, ती काय करतच नाही आहे. ती मला वाटतं की स्वतःच्याच कर्माने जाणार आहे, कारण का तिला असं वाटत असेल की हां, हे असं करून, हे असं वरवरचं दाखवून आपल्यावरती कोणीच पॉडकास्ट नाही बनवू शकत, तर आपण सुटलो. पण ॲट द सेम टाईम हे असं फार काळ नाही चालू शकणार ना.
तुझं हे लोक बघून 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 कंटाळतील आणि शेवटी तुझे व्ह्यूज कमी होतील आणि कंटेंटची क्वालिटी खराब झाल्यावर लोक सोडून देतील. तर दोन्ही बाजूनी माझंच काम होणार आहे. त्याच्यामुळे कोणी खुशीची गाजरं खाण्याची गरज नाही आहे की बाबा मी सुटले किंवा ही ट्रिक छान आहे. तुमचं कंटेंट बोरिंग होतं आहे त्या चक्करमध्ये, माझ्यापासनं वाचण्याच्या चक्करमध्ये तुम्ही बोरिंग कंटेंट प्रोड्यूस करताय. त्याच्याकडे थोडं लक्ष द्या मावसाबाई तुमच्यासाठी. सो अनायसे काल मला असंच कोणीतरी कमेंट केली होती की जे मी तुम्हाला सांगितली तसं, आणि मी कालच ठरवलं होतं सकाळी की आज मावशीवरती पॉडकास्ट बनवायचं. सो इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. बाकी माझे पॉडकास्ट हे प्युअरली मीच डिसाईड करते की मला कोणावर बनवायचं आहे किंवा कोणावर बनवायचं नाही आहे. तर कोणी किती मला बोललं की तू बनव बनव बनव, पण मला जर काही बोलण्यासारखं नसेल तर ऑब्व्हियसली मी नाही बनवणार, आणि जिथे बोलण्यासारखं असेल तर मला कोणी सांगण्याची गरज पण पडत नाही. युअर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम, बट सजेस्ट करताना थोडं शब्दांचं भान आणि आपण काय बोलतो आहे, समोरच्यावर ॲलिगेशन तर नाही लावत आहेत ना, ह्याचं थोडं भान ठेवा. इट्स अ हंबल रिक्वेस्ट. मॅडमला स्वतःचा नट्टापट्टा किंवा कुठे जायचं असेल तर अगदी पहिल्यापासनं पूर्ण प्लॅनिंग असतं. स्वतःचं थोबाड रंगवायला आणि सगळंच ओव्हरऑल सगळ्याचं जवळजवळ आठवडाभर आधी तयारी असते. अगदी बड्डेज असू देत, ॲनिव्हर्सरी किंवा असं काही असू दे, ते एकदम जोरात जय्यत तयारी असते की आता ह्याचा बड्डे येतो आहे, त्याचा बड्डे येतो आहे, मग मी गिफ्ट आणायला जाते. त्याच्यावरती आठवडाभर आधीच यांचे व्लॉग छपाई चालू होते. पण गणपतीसारख्या उत्सवाला, गणपती आपल्या घरी विराजमान होणार आहेत, तर आदल्या दिवशीपर्यंत मॅडम कसली वाट बघत होत्या. नुसते साड्याच रोल प्रेस करून आणत होत्या आणि ब्लाऊज मॅचिंग करत होत्या आणि कसं आपला लुक क्रिएट करायचा, फोटोशूट, आणि ते सगळं मॅनेजमेंटमध्ये लागल्या होत्या का. आणि मग लास्ट मोमेंटला धावपळ. आता मला आरासच करायची आहे आणि आता मला आरामच करायला मिळत नाही आहे, मला थकायलाच झालं, माझे डोळेच मिटत आहेत, माझं ह्यावंच होतं आहे, माझं त्यावंच होतं आहे. मग गणपतीसारख्या उत्सवाला जेव्हा आपल्याकडे वर्षानुवर्ष गणपती येतो, तर तेव्हा त्याचं प्रॉपर प्लॅनिंग कसं काय नाही बाई केलं तुम्ही. बाकी एरवी तर सगळं दुनियाभरचं प्लॅनिंग करता, मोठ्या प्लॅनिंग मास्टर आहेत ना तुम्ही, सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करता का दुसऱ्याच प्लॅनिंगमध्ये आजकाल बिझी आहात, त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष होतं आहे नाही का. 2-2 वाजता व्हिडिओ अपलोड होत आहेत कुठल्या कुठल्या चॅनलवर. आता रात्री 2-2 वाजता 2:30 वाजता अपलोड करणारे कोण आहे ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येतच असेल. म्हणजे अजून एक क्लू मिळाला आहे आपल्याला. आता म्हणतील त्या योद्धाताई की तुम्ही उगाचच या कुठले हे लावतायत, काय बोलतात आपण, डॉट्स जोडतायत किंवा कुठल्या गोष्टीवरून अंदाज बांधतायत. ठीक आहे, अंदाज तर अंदाज, त्यात काय, जे आहे ते आहे, जे मला वाटलं ते मी सांगितलं. आणि काय तर म्हणे की मी मॅनेजर ठेवला होता कॉमेंट्सला रिप्लाय करायला, पण आता मला काय जमत नाही आहे, ते मलाच विचारतो काय करू, उत्तर देऊ, हे ते, त्यापेक्षा मग मीच केलेल्या बऱ्या. अरे वा, मॅनेजर डॅमेजरच होता की तुम्ही स्वतः होतात. उगाचच काहीतरी मी ठेवला होता. कोण ठेवता असं कमेंटला रिप्लाय करायला, मॅनेजर. आता ते डोळ्याचं पण किती खरं किती खोटं ते हिलाच माहिती बाबा. आता बाबा ते काय प्रिस्क्रिप्शन आणि डॉक्टरचं काय विजिट आणि त्याचे काय फाईल बिल उघडून घेऊन बसू नका. मी तुला काय सांगितलेलं नाही, मी फक्त म्हणते कारण कोइन्सिडेंटली तुझ्याकडे हगारोचं पण आलं आहे ना, आय मसाजर. मग त्याचं प्रमोशन करायचं म्हणून त्याच्यासाठी तर ही प्लॅनिंग नव्हती ना, प्लॅन्स. खूप प्लॅनर आहेस ना तू, एकदम खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचं प्लॅनिंग करते. तर हे पण असूच शकतं की आता डायरेक्टली प्रमोशन करायला सुरू करण्याच्या ऐवजी थोडंसं असं दाखवूया आपल्या डोळ्यांना त्रास होतो आहे हे ते, आणि त्यानिमित्ताने आपला लॅपटॉप पण आपल्याला परत दाखवता येईल नाही का. ताईंनी काय केलं होतं, काहीतरी त्यांना ना उलट सुलट असे रिप्लाय द्यायचे होते लोकांना, मनातली भडास काढायची होती, उद्योग करायचे होते. आणि तेव्हा काय आहे की आम्ही पण त्या कॉमेंट्सचे असे प्रॉपर, म्हणजे अजूनही करतो, अजून काय सुटलेले नाही आहेत तुम्ही, असा विचार करू नका. तेव्हा आम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे पण घेऊन ठेवायचं ना,
की कसं रिप्लाय केलं आहे बघा, काय बोललं आहे बघा. कारण ह्या आमच्या डोक्यावर बसलेल्या मला धमकवत होत्या, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी तुमचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, हे ते. म्हणून आम्ही पण घेऊन ठेवले होते. आम्ही पण काय कमी आहे, तुझ्याकडे 2 आहेत तर माझ्याकडे 4 आहेत. म्हणून मग काय केलं ताईंनी, ते तात्पुरतं कोणत्या तरी मॅनेजरच्या नावावर खपवून टाकलं की ते रिप्लाय मी केलेच नाही आहे, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. हे तर एकदम, हे वाक्याची सुरुवात तर आपल्या ह्याच्यावरती यूट्यूबवरती ताईंपासूनच झाली आहे, म्हणजे मावशीकडनंच झाली आहे. तर सर्वांनाच माहिती आहे, एकदम आहेच तसली. तर त्या बाबतीत पण तिने तेच केलं की हे स्क्रीनशॉट वगैरे जे काही घेतलेत ना, ते कधी वेळ आलीच तर मी केलेच नव्हते. ते मी मॅनेजर ठेवलेला, तोच असे उलटसुलट काहीतरी रिप्लाय करायचा असं म्हणून हात वर करायचे, असं ताईंचं प्लॅनिंग होतं. म्हटलं समज रे अंडे, समज रे. पण तुझे सगळे प्लॅनिंग्स हाणून पाडायला माझा जन्म झाला आहे हे विसरतेस तू. हां, तुला आठवतं ना राम आणि रावण आणि काय म्हणतात ते, प्रत्येक माणसाचं पूर्वजन्मीचे उपट काढायला किंवा त्याच्या कर्मांची त्याला जाणीव करून देण्यासाठी परमेश्वर अशा काही माणसांना पाठवतो नाही का. ती दैवी माणसं आम्ही आहोत नाही का. मग त्याच्यामुळे ते नेहमी लक्षात ठेव. काही उलटे पुलटे असं केलं ना तरी मला सगळं समजतं. आणि एरवी तर तू सगळ्या कॉमेंटला उत्तरं द्यायला येते ग. आणि त्या दिवशी तो तुझा मुलगा त्या आजोबांच्या अंगावर खेकसला आणि काहीतरी बोलला 2 शब्द, म्हणजे ते मूल आहे ठीक आहे चला, त्यांचं काय आपापसामध्ये असेल, नोकझोक होत असते. आजोबा हे मुलाचा मित्रच असतात असं, तर त्या दृष्टीने तेवढं असेल ते कॅज्युअली तो बोलला. पण हिच्या भक्तांनी हिलाच धारेवर धरलं की बाई तुझा मुलगा असं बोलतो तसं बोलतो. तर तिच्या व्हिडिओच्या खाली चक्क त्या मुलाने वडिलांच्या अकाउंटवरनं रिप्लाय केले होते, माफीचे रिप्लाय, म्हणजे मला माफ करा, मला माफ करा. तुम्हाला असं वाटतं का मंडळी हे हिच्या अजाणतेपणी झालं असेल, म्हणजे हिला माहिती नाही आहे आणि आईला न सांगता किंवा आईची परमिशन नसताना त्या मुलाने ते रिप्लाय केले असतील? हे तर मला तर पूर्ण प्लॅनिंगच वाटतं. म्हणजे मुलाने बोललं, मग नंतर मग ही बोलणार, मग लोक म्हणणार की तू त्याची बाजू घेते, त्याला समजवायचं वगैरे, ती झंझटच नको. म्हणून मग हिने काय केलं की मुलालाच सांगितलं की तूच माफी माग. अरे बाबा तू कसली काय ग, कसलं 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 प्लॅनिंग करते. म्हणजे मुलाला सिंपती पण मिळेल, लहान मुलं आहे म्हणून लोक सोडून पण देतील आणि हिला काय बोलायला पण नको. आणि हिच्या काय शिकवणीवर, ही काय शिकवते, हिचं लक्ष असतं, तो कसा बोलतो काय बोलतो ह्याच्याकडे, हिच्यावर प्रश्न उपस्थितच नाही होणार. मग लोक सोडूनच देतील त्याला तिथल्या तिथे बोलून की हीच होती ती मी वारव आहे सांगून कमेंट करणारी. पक्की लबाड ग बाई, लबाड. बाप रे कसली भयानक आहे ही. आणि हिचा असाच एक आला होता व्हिडिओ, ते कसलं कास्ट आयनचं काहीतरी दाखवत होती. तर त्या मुलाला विचारते तू किती खाणार डोसे, आणि लोकांनी हिला विचारले की अरे डोस्याचं काय त्याला विचारते, तो पण गांगरून गेला. आता मी कसं एक्झॅक्ट नंबर सांगू. तर म्हणते फुकट जाण्यापेक्षा विचारून केलेलं बरं ना, म्हणून मी विचारते. अगं डोसे काय फुकट जाण्याचं काय, तू काय आता 4 डोसे सांगितलं काय 4 डोश्याचंच पीठ भिजत घालते. हां, पीठ ठेवू शकते ना, डोसे गरम गरम करून घालण्याची गोष्ट आहे ना, की करून ठेवते असे ढीगवर आणि मग जेवढं खायचं तेवढं खा, बाकीचे फेकून द्या, असं तर नाही करत ना कोण. जर त्याला वाटलं 3 डोस्यानंतर की बस झालं तर काढायचं बंद करायचं डोसे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामध्ये फुकट जाण्याचा प्रश्नच काय येतो. म्हणजे काही तू लोकांना काही उल्लू बनवते, काही येडे समजले का लोकांना. गोल 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 फिरवून काही उत्तरं देत असते का, ती पण उत्तरं तुझा मॅनेजर देत होता. पागल बाई, येडी बाई उगाच नाही म्हणत तुला. पहिले ही फोनवर लोकांच्या गप्पा ऐकायची, म्हणजे नेहमी हिचं कुठलं पण काय कुठल्या मुद्द्याकडे जायचं असेल तर मग अशी स्टोरी कुकअप करायची की मी बसली होती, मी ट्रॅव्हल करत होती, मग एक बाई अचानक आली आणि तिला माझ्याशी कम्फर्टेबल वाटलं होतं, ती मला सांगायला लागली. एक तर मुळात त्यांना हिच्याकडे बघून कोणाला कम्फर्टेबल वाटेल अशी शकलच नाही आहे हिची. कोणाला हिच्या घरच्यांनाच वाटत नाही तर लोकांना काय वाटणार आहे तो प्रश्नच वेगळा. पण ही अशी स्टोरी सांगायची. नाहीतर मग मी रोडच क्रॉस करत होती, एक बाई फोनवर बोलत होती, तिचं मी बोलणं ऐकलं, मग त्याच्यावर पण असं चोरट्यासारखं बोलणं ऐकते असं व्हायचं, म्हणून माझा ते पण नाही. आता हिने नवीन शक्कल लढवली आहे की
काय पण असं कुठलं पण प्रमोशन किंवा कुठलं पण प्रोडक्ट दाखवायचं असेल ना, तर माझ्या मैत्रिणीचा कॉल आलेला. बऱ्याच दिवसांनी मी मैत्रिणीशी बोलली आणि त्या मैत्रिणीने मला असं सांगितलं की तिला हा प्रॉब्लेम होतो आहे, तिला तो प्रॉब्लेम होतो आहे, तिला गोड खाल्ल्यानेच पिंपल येत आहेत आणि तिला दूध पिल्यानेच पिंपल येत आहेत आणि अजून काय तिला थायरॉईडच झालं आहे, तिचं वजनच वाढतं आहे, ती काय खातच नाही तरी तिचं वजनच वाढतं आहे. आणि मग त्याच्यावरून कुठून तरी त्या इम्प्युअर स्किनवरती एकदम पटकन उडी मारायची. आणि आजकाल इतकी कंटेंटची कमी आहे ना, इकडून तिकडून ढापू कंटेंट बनवत असते. आणि स्पेशली त्या फॉर्म्युला बळबळकरचं तिला ना गुरु म्हणता म्हणजे असं म्हणायची की मी तिचं बघून आता तिचं कंटेंटच ढापायला लागले. असलं हे म्हणून असल्यांना ना कोणी बाबा असे व्हिडिओ वगैरे बघू नका. हे तर जाम खतरनाक आहे. लोक असं ना बघता कधी तुमचं कंटेंट ढापायला लागतात ना, ज्याला कळतच नाही. दिस इज व्हेरी रिस्की बाबा. मला तो भीतीच वाटते. आणि माझ्या नावाने पण खूप सारे लोक पैदा झाले आहेत आणि मग म्हणायचं की ताई तुझ्याकडनं इन्स्पायर झाली मी. अरे बाई माझ्याकडनं नका इन्स्पायर हो बाबा, मला कॉम्पिटिशन म्हणून उभे राहायला लागले लोक. असो तर मुद्दा आहे तशी ही एक ढापूचन त्या फॉर्म्युलासारखं स्क्रंचीज सांगते. तर ते स्क्रंचीज तिचं झालं जुनं. तिचे सबस्क्रायबर किती आहे, तिचे व्ह्यूज बघ, तुझे व्ह्यूज बघ. तू कशाला तिचं ढापते ग? सांगितलं तिने, तिचं बघितलं लोकांनी, तुझ्या लोकांनी पण तिचं बघितलं जाऊन. आणि तू काय आता वेगळं ते स्क्रंचीजचं दाखवते, आली मोठी शाणी. तसंच ते ब्राडूचं पण सांगत होती काहीतरी इन्व्हेस्टमेंट. हिने पण आता ब्राडूच्या इन्व्हेस्टमेंटचं गप्पा करायला सुरू केले. लास्ट टाईम ते एवढं प्लॅनिंग दाखवलंस ना, तेवढं पुरे इन्व्हेस्टमेंटचं तुझ्या. जास्त काहीतरी इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करू नको, व्हिडिओ डिलीट करायला लागतो मग फुकट. आणि दुसरं काय तर साड्या दाखवता जीन्स आठवल्या. म्हणजे साड्या दाखवत होता, मी साडी दाखवत होती तर साडीवरून मला जीन्स आठवली. अरे काय कशाचा काय संदर्भ ग बाई? काय म्हणजे कुठे कनेक्ट? साडीवरून जीन्स कशी काय आठवली तुला? काय पण मनात दाखवायचं होतं, काहीतरी करायचं होतं तर कुठे पण उड्या मारते ही बाई. अशाचा कशाला काय संदर्भच नाही. असं मध्ये जाशील ना धपकन कधी उडी मारताना सांभाळून उड्या मारत जा. आणि किती तर माझी आर ग्लास फिगर आहे, ओके कळलं बाई. स्वतःचं म्हणजे ना असं म्हणतं ना माकड म्हणतं माझे लाल, तसं हिचा प्रकार आहे. दुसऱ्या कोणी म्हणो आपण स्वतःच बोंबाबोंब करायची. किती ग बाई मी हुशार. कसल्या डिटेल्स देते ही बाई की आता ना हे बाहेरच गेलेत आमचे बाबा आणि माझा मुलगा आणि आता आम्ही दोघंच आहोत घरी गुल्लू. आणि हिचे भक्त पण पानसड भक्त. कुणीतरी येणार ग पाहुणा घरी येणार ग अशा कॉमेंट सुरू करतात. आणि ही पण काय अगदी लाजून मुरडून त्यांना रिप्लाय करते आणि इमोजीस टाकते. चावडबाई. आणि मग थंबनेल आणि टायटल वगैरेमध्ये पण असं मुद्दामून लिहायचं. असा वार जाईल असं वाटलं नव्हतं, असं जाईल तो वाटलं नव्हतं, मग कसं जाईल वाटलं होतं. म्हणजे काय असं विशेष? स्वतः काय करतो ते बघायचं. स्वतःचे हावभाव, स्वतःचं बोलणं, स्वतःचं थंबनेल, स्वतः काय डिटेल देतो, काय बोलतो, कसं वागतो ते पण आपण आधी स्वतःच्या आतमध्ये झाकून बघायचं आणि मग दुसऱ्यांना बोलायचं. मागे कशी मला सुरू बोलत होती, तुझं डबल मिनिंग बोलणं समजतं मला, असं समजू नको, तुझं मी सगळं काढेन, मग तुझं पण मी सगळं काढेन, सोडते काय, चल पा. आता ते एजेड लोकांचे किंवा आजारी लोकांचे जे एडल्ट डायपर असतात ते दाखवताना कसं या बाईंनी प्रॉपर असं नशीब कोणाची एजेड माणसाची अंडरवेअर नाही मागून आणली आणि त्याच्यावर ठेवून नाही दाखवलं नाही का. मग तेव्हा कसं ते असं एका टेबलवरती डायपर ठेवलं आणि दाखवलं ना त्याचं प्रॅक्टिकल करून. मग तेच म्हणत होती मी, मग आपल्या पॅडचं पण तसंच दाखवता आलं असतं. नुसतं पॅड असं टेबलवर ठेवून सांगितलं असतं हे पॅड आहे, तसं तर लोकांना दिसतंच, पण तरी कन्फर्म करायला सांगितलं असतं की हे पॅड आहे आणि हे पॅडचं असं अब्झॉर्बिंग आहे आणि कसं आहे, चांगलं आहे, ते तसंच ठेवून दाखवून चाललं असतं नाही का. मग त्याच्यासाठी चड्डी दाखवायची काय गरज होती? बायकांना तुझ्या पब्लिकला एवढ्या अक्कल नाही आहे का की पॅड चड्डीत लावायचं असतं? चड्डी वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आलेली, समजलं का. आर ग्लास समजून जा मंडळी, समजलं ना. तुम्ही तर तेवढे स्मार्टच आहात हो, मला काय वेगळं सांगायची गरज नाही.
असली बाई. आणि नंतर मग आपण बोलायचं मी नाही ततली आणि कडी लावा आतली. आता अजून एक चिपकलंय ह्याच्यावर एकदम ॲप्ट. बरोबर आहे की नाही मंडळी? जर डायपरचं प्रात्यक्षिक विदाऊट चड्डी होऊ शकतं, विदाऊट अंडरवेअर होऊ शकतं, तर पॅडचं पण होऊ शकतं. नाही होऊ शकत का? मग पॅडसाठी चड्डी का दाखवण्यात आली? आणि ते चणे काय भयंकर प्रकार दाखवला. म्हणजे तो प्रकार ते जाऊच दे, ते काय बनवलं ते आता मध्ये मध्ये आता लोक म्हणतायत की तुझे केस खराबच झालेत. आता मोठ्या एवढ्या केमिकल ताई हे केमिस्ट्रीमध्ये यांच्या भक्तांच्या म्हणण्याप्रमाणे केमिकलमध्ये ताईंनी काय ते शिक्षण घेतलं आहे. ते केमिकल नसतं हो भक्तांनो, ते केमिस्ट्री असतं. ते पण घेतलं आहे की नाही काय माहिती. अरे बाबा परत काही हे घेऊन बसू नका, म्हणजे फाईल बिल घेऊन बसू नका, मला काय बघायचं नाही. ठीक आहे, आहेस तू काय ते केमिस्ट्रीमध्ये काय ते घेतलं असशील, ओके. पण तुला एवढं पण कळत नाही की तू कुठलीही ट्रीटमेंट कर, प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये केमिकल हे यूज केलेलेच असतात. विदाऊट केमिकल कुठली ट्रीटमेंट आहे का? ऑर्गॅनिक कुठली ट्रीटमेंट आहे का? नाही ना. सो यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट की स्ट्रेटनिंगमध्ये डॅमेज होतात पण कॅरेटीनमध्ये नाही होत, आणि कॅरेटीनमध्ये होतात तर बोटॉक्समध्ये नाही होत, बोटॉक्समध्ये नाही होत तर नॅनोमध्ये नाही होत, असं काही नसतं. हे फक्त वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी थोडंफार इकडे तिकडे फरकाने असतं. बाकी डॅमेज तर केस तुमचे होतातच. स्ट्रेटनिंग किंवा कुठल्याही केसाची ट्रीटमेंट म्हणजे काय? ब्रेकिंग बॉन्ड्स. तुमच्या केसांचे बॉन्ड्स तोडले जातात आणि ते तुटले, ते ब्रेक झाले की ते केस डॅमेज झालेच म्हणून समजा, मग ती ट्रीटमेंट कुठलीही असो. त्यामुळे ना लोकांना हे उल्लू बनवायचे धंदे बंद कर. आणि त्याचबरोबर मग मी काळजी घेताना कसं ॲडिशनल काळजी घेते. आता मी हे ट्रीटमेंट करतेच, पण त्यासोबत मी कसले कसले काढे पिते, कसल्या कसल्या चटण्या करते, आणि मग त्याच्यावरती उगाचच काहीतरी व्हिडिओ बनवायचे. असलं काहीतरी ना थुकरट आणि फुकटचे सल्ले आणि फालतूचे सोल्युशन लोकांना देऊ नको. काही होत नाही मंडळी. जर तुमचे केस नॅचरल असतील, तुम्ही त्याच्यावर काही ट्रीटमेंट केली नाही आहे, तर तुम्ही त्यांचं आरोग्य अजून चांगलं राहावं, अजून ते हेल्दी व्हावेत म्हणून हे उपाय करू शकतात. पण ट्रीटेड हेअर्सवर ते डॅमेज झाले की झालेच. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, म्हणजे लास्टचा एक इंटरेस्टिंग मुद्दा, गिफ्ट काय ते दिलं होतं डॅमेजरने, ते बहुतेक म्हणजे त्याने मनापासून दिलं नाही की ह्या फुगूबाईला ते काय आवडलं नाही. ते काहीतरी मोठा झोलच होता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते शेवटी काही ते एकदाचं केलं परत आणि स्वतःच्या मनाचं घेऊन आलीच ही. आणि वर बोलता बोलता बोलून पण गेली की मला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते, जेव्हा मी असं मनात ठरवते की मला ही गोष्ट हवी आहे, मग ती गोष्ट मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाते म्हणते. अरे अरे म्हणजे तसं नाही. तसं म्हणजे मी कुठल्याही पद्धतीची कितीही मेहनत करायला तयार असते. अरे थराला जाते आणि मग तसं नाही. मग ते कधी कधी तोंडातनं असं सत्य बाहेर निघतं म्हणतात ना, किंवा ते मुद्दामून ते ठेवण्यात आलं आहे. ते ती एडिट करताना करू शकली असती थराला जातेवालं तो पार्ट, पण ते मुद्दामून, कारण ते लोकांच्या डोक्यात घालायचं, जे लोकांना ऑलरेडी माहिती आहे की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस, पण ते डोक्यात घालायचं आणि मग आपण त्याच्यावर ट्रोल होणार, आणि मग आपण कसं मग परत त्यांना टॉन्ट मारणार, आणि मग परत तेच मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, हां तेच प्रकार करणार. तर हे हिची स्ट्रॅटेजी आहे पक्की. म्हणजे त्याच्यावरनंच कळतं की कशी महाबिलंदर आहे ही बाई. आणि लोकांना कसले फालतूचे ॲडवाईस देते का की आपलं अंथरूण मोठं करा, अंथरूण मोठं करा, आणि मग काय कर्जबाजारी व्हा, आणि काय ते हे नाही होत असेल तरी पण आपल्या नवऱ्याचं डोकं खा, हां त्याला पण हेच डोस पाजा की ताईने सांगितलं आहे तुम्हाला शक्य नसेल असं कुठलीच गोष्ट नाही आहे, तुम्ही आपले अंथरूण पाहून पाय पसरायचं असं नसतं, तुम्ही अंथरूण तुमचं मोठं करा आणि काय वाटेल ते करा, आम्हाला नाही माहिती, मला ताईसारखं आता तुम्ही काय पण करा, मला नाही माहिती, स्वतःला विका आणि कशाला विकून मी मॅनिफेस्ट केलं आहे असं. हे कसले काय काय शिकवते का लोकांना इन्फ्लुएन्सर म्हणे. अरे बोलायची पण पद्धत असते. त्याला अंथरूण मोठं करा असा सल्ला नाही द्यायचा. त्यांना असं सांगायचं की चांगला विचार करा, चांगली धारणा ठेवा, मेहनत करा, आपलं अंथरूण आपोआप मोठं होतं.
जसं जसं आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव करतो तसं मग आपली ती गोष्ट अफोर्ड करण्याची ताकद तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवा की तुम्हाला असं वाटलंच नाही पाहिजे की मला हे नाही होऊ शकत, मी हे नाही करू शकत. असं समजावायचं की उलटंच काहीतरी सांगायचं. नुसतं कोण हिला बक्षीस देत होतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये? ए येडी बाई, तू जितके पराक्रम केलेस ना तेवढे पुरे. लोकांना नको सांगू. त्या लोकांचे ना संसार उद्ध्वस्त होतील तुझ्या या फालतू सल्ल्यांमुळे. स्वतःजवळच ठेवते. आणि सांगायचं आहे ना तर नीट काय ते व्यवस्थित सांग. असं उलटं पुलटं लोक कसं स्वतःला पाहिजे तसा अर्थ घेणार त्याचा. म्हणून बोलताना जरा विचार करून बोलायचं. सोशल मीडियावर आहेस तू, रिस्पॉन्सिबली बोलायला शिक जरा. येडी बाई कुठची. सांगायचा मुद्दा असा की हिला ते कधीच नको होतं. ज्या क्षणी आणलं ना त्या क्षणापासूनच तिला ते नको होतं. त्याच्यामुळे आधी तिच्या कानाची भोकं मोठी झाली आणि नंतर तिच्या कानाची भोकं छोटी झाली आणि शेवटी तिला जे पाहिजे तेच ती घेऊन आली. त्याचमुळे मला असं वाटत होतं जेव्हा ती म्हणाली ना की मला डॅमेजरने गिफ्ट दिलं, सरप्राईज दिलं, एवढा मोठा पेरूचा लॅपटॉप, तेव्हाच मी म्हटलं याला म्हटलं डॅमेजरची हिंमत कशी झाली एवढं पेरूमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. होऊच नाही शकत. ते कानातल्यांचं केलं तेवढं बस आहे. त्याच्यानंतर एवढं नाटकं झाल्यानंतर आता पेरूमध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट हिला न विचारता शक्यच नाही. त्याच्यामुळे ना लोकांना तोत्या बनवणं बंद कर मावसे, समजलं का? आणि आता मला हे पण माहिती आहे की जसं त्या बभीला आणि त्या पक्क्याला वगैरे ते हिऱ्यांची ते काय ते आली आहे ना हे प्रमोशन, जसं हगारोसारखं की काय ते माईनमधनं काढलेले काय म्हणतात त्याला, ओरिजिनल काय माहिती काय बोलतात ते वाले हिरे. तर ते तुला जेव्हा येईल ना तेव्हा हिऱ्यांचं पण कौतुक करशील. आता त्याचीच वाट बघते. त्याच्यामुळेच ही सगळी तयारी चालू आहे. त्यांना मिळालं तर आता तू पण केलं असणार मॅनिफेस्ट की मला पण फुकटचं हिऱ्याचे डायमंडचं कोणतरी पाठवेल प्रमोशन आणि मग घालून बघेन मी. आता जे हिऱ्यांचे फ्लॉस सांगितलेस ना की हिऱ्यांना रिटर्न व्हॅल्यू नाही मिळत किंवा मग ते तिथेच जाऊन रिप्लेस करावे लागतात असं तसं, तर मला वाटतं की ते येणार आहे प्रमोशन किंवा ऑलरेडी हिच्यापर्यंत ती बातमी आलेली आहे. तर त्याची ही पूर्वतयारी चालू आहे. मग आता ते प्रमोशन आल्यावर बोलायचं की हे खूप चांगलं आहे, ह्याच्यामुळे प्रदूषण पण नाही होत, हे ओरिजिनल आहे आणि हे तुम्ही कुठेही रिप्लेस करू शकता वगैरे. मग त्याचे फायदे सांगायचे. अशी ही पलटी मास्टर आहे आणि तुला ना मी बरोबर ओळखून आहे. आता करच तू प्रमोशन, नाही तुझ्या डोक्यावर थया नाचली तर बघ. असं तर मग मंडळी बऱ्याच दिवसांनी हिच्यावर पॉडकास्ट केलं, त्यामुळे बोलता बोलता किती एवढं मोठं पॉडकास्ट कधी झालं ते मला कळलंच नाही. तर आता बस करते, ह्याच नोटवर इथेच पॉडकास्ट थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपण उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.